नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपले स्वागत आहे. विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचं कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या. आता पारनेर मतदारसंघाचा जर विचार केला तर इथं महायुतीकडून जितकी रस्सीखेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील. सध्याच्या गणितानुसार महायुतीकडून 5 तर महाविकास आघाडीकडून तिथे इच्छुक उमेदवार इथं असतील याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचा विचार जर केला तर इथं शरद पवार गटाचा दावा राहील असं दिसत आहे. इथं शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांचेच नाव सध्या चर्चेत आहे. पण राणीताई लंके यांचा विजय खरोखर सोपा आहे का असा प्रश्न पडायचं कारण म्हणजे पारनेर मतदारसंघातील 2 चेहरे. यातील एक चेहरा लोकसभेला निलेश लंके सोबत होता तर दुसरा चेहरा त्यांच्या विरोधात होता. ही नावे म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले व माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे. राणीताई लंके यांचा विजय अवघड आहे का? संदेश कारले यांचे बंड, सुजित झावरे पाटील यांचे परफेक्ट प्लॅनिंग लंके यांना जड जाईल का? कारले झावरे नेमकं काय करू शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पारनेर मतदारसंघात निलेश लंके हे आमदार होते. लोकसभेला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उभे राहिले आणि निवडूनही आले. परंतु विधानसभेला राणीताई लंके यांचे नाव समोर आले तरी ही फाईट नक्कीच सोपी नाही. याचं कारण म्हणजे या मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. हे सगळे लोकसभेला लंके यांच्या पाठीशी होते. याचा फायदा नक्कीच लंके यांना मताधिक्य मिळवण्यात झाला. तसेच पारनेरमध्ये देखील शिवसैनिकांचे एक शिकी मतदान आहे. तसेच लंके यांना लोकसभेला प्रामाणिक मदत केली त्यामुळे लंके देखील त्यांचं काम करतील. म्हणजे विजय सोपा आहे असं त्यांचं गणित आहे. परंतु त्यांना डावलण्यात आलं तर ते पारनेरमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांच्यासारखे अपक्ष उभे राहू शकतात किंवा जर संधी मिळालीच तर अजित पवार गट किंवा शिंदेची शिवसेना या पक्षाशीही ते चाचपणी करतील अशी चर्चा आहे. परंतु त्यांच्यातील कट्टर शिवसैनिक पाहतात ते इतर पक्षात जाण्यापेक्षा अपक्षच उभे राहण्याची किंवा शिंदे गटाकडून उभे राहण्याची शक्यता जास्त वाटते. आता जर असं झालं आणि राणीताई लंके व संदेश कारले यांच्यात फाईट झाली तर मात्र ही फाईट अत्यंत टाईट फाईट होईल. याचं कारण म्हणजे नगर तालुक्याचा जर विचार केला तर ज्येष्ठ नेते शशिकांत गाडेसर, संदेश कारले यांचे निकटवर्तीय बाळासाहेब हराळ यांचे मोठे वलय आहे. तसेच पारनेरमध्ये देखील शिवसैनिकांची एक शिकी मतदान आहे. ते कारले यांच्या पाठीशी ऐन वेळी उभे राहू शकतात. घोसपुरी पाणी योजनेमध्ये कारले यांनी दिलेले मोठे योगदान असेल किंवा झेडपी सदस्य असताना केलेली विकास कामे असतील किंवा मग अत्यंत नम्र स्वभाव व 24 तास जनतेला उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची छवी असेल याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. तसेच जनतेत कट्टर व एकनिष्ठ शिवसैनिक असणाऱ्या कारले यांच्यावर अन्याय झालाय अशा पद्धतीची यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली तर या सहानुभूतीच्या लाटेचाही फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. तसेच ऐनवेळी लंके यांना पराभूत करण्यासाठी त्यांना कर्डिले व विखे हे देखील अल्प पद्धतीने मदत करू शकतात. तसेच निलेश लंके यांच्या पाठीशी लोकसभेला शिवसैनिकांची ताकद होती त्यामुळे त्यांना पारनेरमध्ये मताधिक्य मिळण्यात मदत झाली हे देखील वास्तव आहे. आता ते मतदार संदेश कारले यांच्या पाठीशी उभे राहील हे देखील नाकारता येणार नाही. म्हणजे मागील विधानसभेला लंके यांच्या पाठीशी असणारे अखंड राष्ट्रवादीची मते देखील यंदा फुटली जाणार. अजित पवार गटाचे मतदार लंके याच्यापासून दुरावली जाणार. त्यातच शिवसैनिकांची मतेही जर कारले यांच्याकडे गेली तर मग लंके यांचे मताधिक्य कमी होते हे देखील नक्की. पण आता दुसरीकडे खासदार निलेश लंके व राणीताई लंके यांचे देखील संपर्क कमी नाही. लंके यांच्या शब्दावर जीवाचं रान करणारी जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे ही लढाई अत्यंत चुरशीची होईल हे मात्र नक्की. आता दुसरा चेहरा म्हणजे सुजित झावरे पाटील. सुजित झावरे पाटील यांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे. जर महाविकास आघाडीत कुणी बंडखोरी केली नाही तर राणीताई उभ्या राहिल्या तर त्यांच्या विरोधात सुजित झावरे पाटील हे देखील असू शकतात. पारनेर तालुक्याचा जर विचार केला तर आज शेकडो गावात विकास कामे त्यांनी केली आहेत. सत्तेत असो किंवा नसो त्यांनी सर्वच नेत्यांना नम्रतेने हाताशी धरत प्रसंगी जनतेसाठी नेत्यांचे पाय धरत विकास कामे आणली आहेत. कोट्यवधींची विकास कामे आज त्यांच्या प्रयत्नातून सुरू आहेत. तसेच एक निष्ठावान कार्यकर्त्याची फळी त्यांना लाभलेली आहे. जलसंवर्धनाच्या बाबतीत त्यांचे काम कौतुकास्पद आहे. पारनेरमध्ये जलसंवर्धनाची मुहूर्तमेढ झावरे कुटुंबाने रवली असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती व आदर असणारा एक मोठा वर्ग आहे. आता राहिला विषय नगर तालुक्याचा तर इथं त्यांनी माजी आमदार कर्डिले यांची साथ मिळू शकते. तसेच विखे पॅटर्नही त्यांच्या बाजूने उभे राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अखंड महाविकास आघाडीची ताकद व स्वतः खासदार लंके यांची यंत्रणा तर दुसरीकडे प्लेन चेहरा सुजित झावरे पाटील व महायुतीची ताकद असेल. त्यामुळे ही लढाई देखील चुरशीची होईल हे मात्र नक्की.
दरम्यान महायुतीकडून सध्या काशीनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, विजू औटी आदींची नावे चर्चेत आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकेल? राणीताई लंकेंचा पराभव होईल की नाही, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.